यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे वाघांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे। वाघांच्या एकूण संख्येत महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रामध्ये 444 वाघ आहेत। वाघांच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसरा आहे। महाराष्ट्रात 444 इतके वाघ आहेत। महाराष्ट्रासह देशभरातील व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या दरवर्षाला वाढत असून महाराष्ट्रामध्ये 444 तर देशामध्ये 3682 वाघ आहेत। मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त 785 वाघ आहेत तर 563 वाघांसह कर्नाटक दुसरा आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे। देशामध्ये वाघांची संख्या वर्षाकाठी 6% दराने वाढते। 2006 मध्ये देशामध्ये 1411 वाघ होते। 2022 मध्ये ही संख्या 3682 वर पोहोचली आहे। तसेच वाघाच्या मृत्यूमध्ये ही झपाट्याने वाढ झालेली आहे। मागील 4 वर्षांमध्ये एकूण 35 वाघांचा मृत्यू झालाय। 20 वाघ मध्य प्रदेशामध्ये मरण पावले होते तर महाराष्ट्रात 15 वाघांचा मृत्यू झालाय। वाघांची संख्या ही आता महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे, 444 इतकी झालेली आहे आणि देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतोय। महाराष्ट्रामध्ये वाघाची संख्या कशी वाढली आहे पाहूयात। 2006 मध्ये देशातील वाघांची संख्या 1411 इतकी होती। महाराष्ट्रामध्ये ती 103 इतकी होती। 2010 मध्ये वाघांची संख्या वाढली आहे, 1706 इतकी झाली आहे तर महाराष्ट्रामध्ये देखील 169 इतकी वाघांची संख्या झाली होती। 2014 मध्ये जी वाघांची जनगणना झाली त्यामध्ये 2226 इतकी वाघांची संख्या आहे तर महाराष्ट्रामध्ये 190 इतके वाघ होते। 2018च्या व्याघ्र गणनेमध्ये 2967 इतकी देशामधली वाघांची संख्या होती तर महाराष्ट्रातील संख्या 312। 2022 मध्ये जी व्याघ्र गणना झाली याच्यामध्ये देशातील वाघ 3682 इतके होते तर महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या 443 इतकी आहे।